नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रम्या ही पार्थला भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते, पार्थ तुझ्या व्हॅलेंटाईन डेला काव्या अशी गिफ्ट दे की ती खुश झाली पाहिजे. तिने तुझ्यासाठी हॉकीची स्टिक खाल्ली आहे आणि तिने तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे. मग तू देखील असंच काहीतरी कर. आणि तेव्हा पार्थच्या डोक्यामध्ये देखील एक कल्पना येते. तर तिकडे आपण पाहतो मिलन कॅफेमध्ये जीवा आणि नंदिनी दोघेही आलेले असतात. जीवा आणि नंदिनी दोघेही एकमेकांना प्रश्न विचारतात. तेव्हा जीवा हा तिला उत्तर देतो, मी तर तुला मेसेज केलाच नाही. आणि नंदिनी देखील बोलते, मी देखील हा मेसेज केला नाही. आणि तेव्हा जीवा बोलतो, म्हणजे माझा मोबाईल हा पार्थ दादाच्या हातात होता, त्यानेच तुला मेसेज पाठवला असेल. आणि तेव्हा दोघांनाही काव्य आणि पार्थचं सर्व षडयंत्र समजते. तर इकडे आपण पाहतो व्हॅलेंटाईन डे निमित्त पार्थ हा काव्याचे सुंदर असे स्केच बनवतो आणि त्या स्केचमध्ये काढलेल्या नेकलेसमध्ये एका रक्ताने भरलेला असतो. आणि तो स्केच आनंदाने तो काव्याला दाखवतो आणि काव्या देखील अतिशय आनंदित होते. आणि पार्थ तिला बोलतो, हे स्केच तुम्हाला आवडले का? नेकलेस थोडा स्पेशल आहे. आणि ते नेकलेसवर लक्ष जाते तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की हे नेकलेस रक्ताने रंगवला आहे. हे पाहून तिला अतिशय राग येतो व ती सरळ पार्थच्या कानाखाली मारते. आणि पार्थ देखील अवाक होऊन काव्याकडे पाहू लागतो. आता येणाऱ्या भागामध्ये काव्या व पार्थ कशा प्रकारे रम्याला धडा शिकवणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.